कृषी व सहकार क्षेत्राला ऊर्जित अवस्था मिळावी यासाठी अण्णासाहेब जोल्ले या व्यक्तींची जिल्हा बँकेला गरज. आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचं वक्तव्य. श्री क्षेत्र आप्पाचीवाडी येथे कार्यकर्त्यांचा मेळावा. कार्यक्रम संपन्न. कर्नाटक राज्यात बेळगाव जिल्हा अनन्य विविध साधारण महत्व आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा केंद्र बँकेच्या माध्यमातून आपण सर्वजण पक्षपात विरहित काम करूया. शेतकऱ्यांचं हित, विकास व प्रगतीसाठी आवश्यक ते बदल स्वीकारून धोरणात्मक निर्णय घडवून राज्यात एक आदर्श निर्माण करूया. यासाठी जिल्ह्यातील एक मुरब्बी, सहकार क्षेत्रातला महर्षी, सहकार रत्न अण्णासाहेब जोल्ले या व्यक्तीची बेळगाव डीसीसी बँकेला नितांत गरज आहे, असं मत आरभावी भाजपचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केलं. ते निपाणी तालुक्यातील श्री क्षेत्र आप्पाचीवाडीतील पीकेपीएस अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनपर कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डीसीसी बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे होते. हलशुगर निपाणीचे संचालक श्रीकांत बन्ने यांनी उपस्थित सर्वांचं स्वागत केलं. यावेळी व्यासपीठावरील डीसीसी बँकेचे सर्व संचालक, विविध पक्षातील नेते या सर्वांचा जोल्ले उद्योग समूहातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी बीजेपी जिल्हा संघटक मधुकर पाटील यांनी प्रास्ताविकातून म्हटलं की अण्णासाहेब जोल्ले हे सहकार क्षेत्रातील एक कल्पवृक्ष आहे. जोल्ले अण्णांच्यामुळे डीसीसी व निपाणीतील पीकेपी संघांना सोन्याचे दिवस येणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी जिल्हा नेते माजी खासदार अण्णासाहेब म्हणाले की काही महिन्यापूर्वी जिल्हा बँकेत जे घडलं ते आपल्याला ज्ञात आहे. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या विकासाची केंद्रभूमी आहे, ही जोपासणं आमचं आद्य कर्तव्य आहे. यावेळी बोलताना माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले म्हणाल्या की सहकार क्षेत्रामध्ये राजकारण नको, लोकहितासाठी आपण सर्वांना मिळून मिसळून काम करूया. यासाठी आम्ही पक्षविरहित चर्चा करण्यास तयार आहोत. जर निवडणूक लागलीच तर येणाऱ्या काळात आम्ही डीसीसी बँक निवडणुकीसाठी सर्व तयारीनिशी निवडणुकीला सामोरं जाण्यास कटिबद्ध आहोत, असं मत जोल्ले वहिनींनी व्यक्त केलं. यावेळी संचालक राजन अंकलगी, हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पवन पाटील, डीसीसी बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या कार्यक्रमास माजी मंत्री व आरभावी मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार भालचंद्र जारकीहोळी, माजी लोकसभा सदस्य, उद्योग समूहाचे संस्थापक अण्णासाहेब जोल्ले, कर्नाटकच्या माजी मंत्री व विद्यमान आमदार सौ शशिकला जोल्ले, डीसीसी बँकेचे विद्यमान अध्यक्ष आप्पासाहेब कुलगुडे, राजन अंकलगे, विक्रम इनामदार, शंकर गौडा पाटील, हलशुगरचे अध्यक्ष एमपी पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, बिरेश्वर क्रेडिट सौहार्दचे अध्यक्ष आप्पासाहेब जोल्ले, निपाणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सोनाली कोठादिया, उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर, बँकेचे सत्यपालनाथ दवणे, सिद्धू नराठे, मधुकर पाटील, शंकर गौडा पाटील, जयवंत भाटले, शरद जंगटे, आनंद यादव यांच्यासह निपाणी तालुक्यातील सर्व पीकेपीएस संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सेक्रेटरी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.